हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत वॅक्सिंग कसं करतो. मी इथं लेग वॅक्स करते, तर तुम्हाला म्हटलं सांगते. व्हिडिओ केला आहे तर बघा. लेग वॅक्स करताना त्याच्या आधी मॉइश्चरायझर वगैरे लावले नाही लावले विचारून घ्यायचे. लावलं असेल तर पाण्याने पुसून घ्या. त्यानंतर नॉर्मल कॉटनने पुसून घ्या, म्हणजे नॅपकिनने पुसून घ्या. ओलं कपड्याने पुसून घेतल्यानंतर त्याच्यानंतर पावडर लावा. आणि ज्या बाजूला स्ट्रेट दिशा असेल केसांची तसं स्ट्रेट वॅक्सिंग लावायचं आहे. हे बघा, जसं मी वॅक्स लावते स्ट्रेट, कारण ह्याचे सरळच आहेत सगळे. तर ज्या दिशेला केस असतील त्याच दिशेने आपल्याला वॅक्स लावायचं आहे आणि त्याची उलट्या दिशेने खेचायचं आपल्याला. हे बघा, असे टाईट पकडून पायाला, म्हणजे जिथे वॅक्स करणार आहे त्याच्या अपोजिट साईडला घट्ट पकडायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, असं वॅक्स करायचं आहे, कारण वॅक्स करताना थोडंसं दुखतं. तर मग ते हॉट वॅक्स आहे हा हनीचा. ते बघा, हे असं व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल, बारीक बारीक केस पण आहेत. ते बघा, असं व्यवस्थित वॅक्स लावून घ्यायचं आणि वॅक्स चांगलं पातळ होऊन द्यायचं. तर बघा, व्यवस्थित लागतं. गरम आहे तर थोडं फूक मारून मारून तुम्ही कस्टमरला लावू शकता. डायरेक्ट अप्लाय करू नका, थोडं फूक मारा स्वतः, जरा थोडी मेहनत घ्या स्वतःही, आणि त्याच्यानंतर कस्टमरच्या पायावरती लावा असं. हे बघा, आणि मोस्टली पायाचे म्हणजे नीपर्यंतच करायचं आहे ना, गुडघेपर्यंतच करायचं आहे. तर सगळ्यांचे केस स्ट्रेटच असतात, तरी पण एकदा दिशा बघून केसांची मग वॅक्सिंग लावायचे. हे बघा, त्याच्यानंतर मग गुडघ्यापर्यंत करायचं तर गुडघ्याचं पण स्ट्रेट होतं, तर मी तिथेही स्ट्रेटच वॅक्स लावले. हे बघा, एकदम व्यवस्थित जसं आपण मस्का लावतो कसं तसं व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर त्याच्या उलट्या बाजूने स्ट्रिप्स आहे बघा, हे ना यूज अँड थ्रो स्ट्रिप्स आहे. एकदा वापरले की फेकून द्यायचं आहे. आणि शक्यतो असेच वापरा. पहिला यायचे ते जीन्सचे कपडा, जीन्सची पट्टी, ते धुवून बिवून त्याला खूप झंझट होते आणि ते इन्फेक्शन पण व्हायचं. त्यापेक्षा आता हे यूज अँड थ्रो ठीक आहे, ह्याच्याने तुम्ही करू शकता. हे बघा, ह्याच्यानंतर मग मी पायावरती, जे आपलं अंगठावरती बोटांवरती असतं तिथं बघा, म्हणजे फक्त केस बोटांवरती वगैरे असतं, पण वॅक्स सगळीकडे लावायचं आहे, पूर्ण पायाला लावायचं आहे, कारण डेड स्किन वगैरे असेल तर तेही निघून जातं. हे बघा, यांचंही डेड स्किन आहे पायाला, तर मग मी सगळीकडे वॅक्स लावले. ते बघा, आणि थोडंसं प्रेस करायचं आहे बघा. स्ट्रिप्स ठेवलं ना त्याच्यावरती थोडंसं असं प्रेस करायचं, जसं मी करते बघा तसं प्रेस करायचं आणि जोरात खेचायचं. तर म्हणजे त्यांनाही त्रास होत नाही आणि सगळे केस एकसाथ निघतात, ते तुटक फुटक नाही निघत. आणि शक्यतो वॅक्सिंग असंच करा, एकदम स्लोली करू नका. थोडंसं फटकसून असं काढलं ना तर केस तुटत नाही, अर्धवट नाही तुटत, पूर्ण मुलासकट निघतात ते केस. तर हे व्यवस्थित तुम्हाला असं करून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी दुसरा पाय घेतला, पहिला पाय झाला त्यानंतर दुसरा पाय घेतला करायला. दुसरा पायचं पण सेम, फक्त मागचं तुम्ही नंतर करायचे, आधी पुढचं जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं पुढचं करून घ्यायचे. मग त्याच्यानंतर मग झोपून मागे करायचे. ते पुढे पण आहे, दाखवले मी व्हिडिओमध्ये. आणि दोन्ही पाय म्हणजे व्यवस्थित स्पंजने पुसून त्याच्यानंतर टोनर किंवा ॲस्ट्रिजंट लावून हे करायचे, कारण वॅक्सिंग केल्यानंतर ओपन सोडायचं नाही आहे, किंवा मग लगेच त्यांना आईस वगैरे लावून द्यायचं. किंवा फर्स्ट टाईम वॅक्सिंग केलं तर पिंपल्स वगैरे येण्याची शक्यता असते, तर लगेच आईस लावायचे. आईस नसेल तर मग ॲलोवेरा जेल लावायचे. ॲलोवेरा जेल लावून मग त्यांना हे करायचं, किंवा तुम्ही मसाज पण करू शकता. इथं मी मसाज केलं नाही आहे, कारण बारीक बारीक दाणे होते. हां, बारीक बारीक दाणे असेल तर तुम्ही ते नाही करू नका काहीच, फक्त ॲलोवेरा जेल लावून सोडा. जर त्यांना ॲलोवेरा जेल सूट वगैरे नसेल तर तुम्ही नॉर्मल आईस लावू शकता, किंवा मग त्यांना घरी लावायला सांगा. हे बघा, मी पण जेवढं जमतं तेवढं समोरूनच सगळं वॅक्सिंग करून घेते. आणि जसं आपण मस्का लावतो ना तसंच व्यवस्थित लावायचे. आणि काळजी घ्यायचे, स्पेटोला भांड्यात ठेवायचं नाही, साईडला ठेवायचे, कारण ते भांड्यात ठेवलं तर तो गरम होतो आणि कस्टमरला चटका लागतो. आणि बहुतेक लोक इथंच चुका करतात, ते जो स्पेटोला आहे तो तिथं भांड्यातच ठेवून टाकतात, त्यामुळे तो गरम होतो आणि चटका लागतो. तर तसं न करता तुम्ही ते साईडला ठेवायचं आहे बघा, जसं मी घेते तसं. आणि जेवढं वॅक्स लागेल तेवढंच बाहेर काढायचं आपल्याला भांड्यामध्ये, हीटरमध्ये, जास्त काढायचं नाही आहे. हे बघा, मी जसं स्पेटोला साईडला ठेवलं आहे, भांड्यामध्ये ठेवायचं नाही आहे. हे बघा, हे व्यवस्थित असं तुम्हाला करून घ्यायचं आहे.
तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये काही कळालं वगैरे नसेल तर मला कमेंट करा, तर मी अजून थोडं डिटेलमध्ये मग तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. हे झालं वॅक्सिंग. हे बघा, हे असं उलटं पोटावरती झोपायला सांगायचं कस्टमरला. त्याच्यानंतर हे असं पायावरती पावडर लावून घेतलं आणि बघा इथं पण स्ट्रेट आहे, त्यामुळे स्ट्रेटच वॅक्स लावायचे. बघा जसं मी लावते स्ट्रेट लावूनच तुम्हाला सेम उलट्या दिशेने पट्टी खेचायची. स्ट्रेट हे बघा जसं मी लावले. इथं म्हणजे काय काहींचे थोडेसे असतात वाकडे वगैरे, म्हणजे साईडला वगैरे नाही का स्ट्रेट नाही राहत, तर मग तुम्ही तसं बघून ग्रोथ बघून मग तुम्ही तसं वॅक्स लावा. त्यांचे थोडंसं साईडला वगैरे होते म्हणून मला तसं लावावं लागलं. हे बघा उलट्या साईडला आहेत तर मला तसं लावावं लागलं. दिशा जीही असेल त्या दिशेला वॅक्स लावायचे आणि त्याच्या उलट्या दिशेने पट्टी खेचायची. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे ते तुम्हाला लक्षात म्हणजे वॅक्सिंग करायला सोपं पडेल. कारण तुम्ही एकाच ठिकाणी म्हणजे दिशा वेगळी आहे, वॅक्स वगैरे लावता तर पिंपल्स येऊ शकतात आणि वॅक्सिंग चुकीचं होतं आहे. तर असं करू नका. व्हिडिओ नीट बघा पूर्ण, त्याच्यानंतरच तुम्ही वॅक्स करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. बाय.